कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेषतः धारणगाव रोडवरील माधव भागेसमोरील जीवघेणा खड्डा नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं। धारणगाव रोड परिसरातील काही खड्ड्यांची डागडुजीही करण्यात आली। मात्र माधव बागेसमोरील हा खड्डा अद्यापही तसाच असल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी भूमिगत पाईपलाईनमधील गळतीमुळे वारंवार खड्डा निर्माण होतो। पावसाळ्यात खड्ड्यात पाणी आणि चिखल साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही। त्यातच रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी दुचाकी स्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। नागरिकांचं म्हणणं आहे की केवळ वरवरची डागडुजी न करता संबंधित जागा जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे खोदून योग्य पद्धतीने खडी मुरुम टाकत दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावं, जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल। दरम्यान शहरातील इतर रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती होत असताना माधव बागेसमोरील हा खड्डा दुर्लक्षित का ठेवण्यात आला, असा सवाल शिवसेना शिंदे गटचे पदाधिकारी सनी काळे यांनी उपस्थित केला। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा स्थानिक नागरिकांसह शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। नगरपालिकेच्या सीओ साहेबांना एक विनंती करण्यात येते। सीओ साहेब, हा जो खड्डा आहे हा अनेक दिवसापासून इथं झालेला आहे। नगरपालिकेने पाण्याची पाईपलाईन किंवा इथं नगरपालिका काही कामानिमित्त खोदकाम केलं होतं। खोदकाम केलं असताना खड्डा त्यांनी त्वरित परत डांबरीकरण करून बुजवलं पाहिजे नव्हता, पण तसं न करता हा खड्डा तसाच राहिला आणि तो खड्डा आता वाढत चाललेला आहे। यामध्ये अनेक वाहनांचा तोल जाऊन इथं वाहनं खाली पडतात। शाळकरी मुलं या रस्त्याने येत आहे करतात। हा कोपरगावातील मेन रोड आहे। कोपरगाव बस स्टँड ते धारणगाव कोळकवाडी या रस्त्यावर जाण्याकरता या खड्ड्यामध्ये आतापर्यंत 2-3 लहान मुलं पडलेले। जेव्हा पाणी साचलेलं पावसाचं, ते पाणी साचलेली त्या पोरांना त्या खड्ड्याचा किंवा गाडीवाल्यांना खड्ड्याचा अंदाज येत नाही। अंदाज न येत असल्या कारणाने तिथं तोल जातो गाडीवाल्यांचा किंवा मग लहान मुलं पडले। तसेच या खड्ड्यातून वायरी आणि तार वरती येले तर त्याच्या सुद्धा पाय अडकून 2 वृद्ध माणसं इथं पडले। तसंच हा खड्डा खणल्या कारणाने जी माती निघली, जो पोयटा निघला, तो आजूबाजूला टाकला गेलेला आहे। तो पोयटा त्याचा चिखल होऊन त्याच्यात लहान मुलं सटकात आणि तो पोयटा हवेच्या मार्फत इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात ती धूळ अति मोठ्या प्रमाणात जाते। स्थानिक नागरिकांना याची तकलीफ होत असते, तरी नगरपालिकेने लवकरात लवकर येऊन या खड्ड्याची दखल घ्यावा, अन्यथा स्थानिक नागरिक व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल।